भारताची प्रकांड कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, क्रांतीसूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंतीनिमित्त या महामानवाला वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सर्व उपस्थितांना माझा जय भीम आणि हार्दिक शुभेच्छा. आज आपण एका अजरामर इतिहास पुरुषाची जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे संघर्षाचे प्रतीक आहे. त्यांनी गरिबीतून शिकून जगातील सर्वोच्च शिक्षण संस्था गाठल्या, पण ते शिक्षण घेऊन थांबले नाही. त्यांनी समाजाला शिक्षणाचा दिवा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय सेनेची निर्मिती केली, ज्यामुळे आज आपण स्वतःचे अधिकार आणि स्वातंत्र्य मत बाळगून जगतो. ते म्हणाले होते, मी हिंदू धर्म जन्मलो ही माझी चूक नव्हती, पण हिंदू म्हणून मरायची की नाही हे माझ्या हातात असेल. त्यांनी हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारून नवजीवनाचा संदेश दिला. त्यांनी फक्त ग्रंथ नाही लिहिले, तर अनेकांचे आयुष्य लिहिले. शिकवलं दुखू नको, उभा राहा, स्वाभिमानाने जगायचं हेच खरं बाबा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आजही आपण जातीयवादाच्या आणि अस्पृश्यतेच्या बेड्यात अडकून पडलो असतो. ज्यांना माणुसकी नाकारली गेली होती, ज्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, त्या कोट्यावधी लोकांना आजही माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली नसती आणि महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला नसता आणि आजही आपण आपल्या हक्काच्या पाण्यासाठी वंचित राहिलो असतो. संविधानाचा प्रकाश नसता भारताचा डोलारा आजच्या संविधानावर उभा आहे. ते बाबासाहेबांच्या विद्वत्तेशिवाय इतके समावेशक झाले नसते. जर संविधान नसते तर लोकशाही ऐवजी हुकुमशाही किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाची सत्ता असती. एक माणूस एक मत आणि एक मूल्य हे तत्व आपल्याला विसरून जावं लागलं असतं. महिलांची प्रगती कुठली असती? बाबासाहेबांनी केवळ दलितांसाठीच काम केले नाही, तर हिंदू कडविल मांडून महिलांना शिक्षणाचा, मालमत्तेचा आणि घटस्फोटाचा अधिकार मिळवून दिला. बाबासाहेब नसते तर आजच्या स्त्रिया घराबाहेर पडून डॉक्टर, इंजिनियर किंवा पायलट बनल्या नसत्या. आजही महिलांना केवळ चूल आणि मूल या चक्रातच अडकून राहावे लागले असते. कामगारांचे शोषण झाले असते. कामगारांना जे 8 तास कामाचे नियोजन आहे, प्रसूती रजा आहे, विम्याचे संरक्षण आहे, ते बाबासाहेबांच्या धोरणामुळे शक्य झाले नसते तर कामगारांना 12-14 तास गुलामासारखे राहावे लागले असते. आरक्षणाचे वरदान नसते. ज्याच्या पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित होत्या, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून सत्तेत आणि नोकऱ्यात वाटा मिळाला. जर बाबासाहेब नसते तर प्रशासकीय सेवामध्ये केवळ मूठभर लोकांची मक्तेदारी राहिली असती आणि सामान्य घरातील मुलगा कलेक्टर किंवा अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहू शकला नसता. दगडालाही पादर फुटला असा तो महामानव होता. अंधारात चमचमणारा तोच एक तारा होता. बिबराया तुझा विजय असो, हीच गर्जना आहे, तुझ्या विनाही भारतभूमी अजूनही अपूर्ण आहे. थोडक्यात सांगायचे तर जर बाबासाहेब नसते तर भारताचा चेहरा मोहरा वेगळा असता. आपण प्रगत राष्ट्र बनण्याऐवजी अंधश्रद्धा आणि जातीयवादाच्या गर्दीत अडकलेले असतो. त्यांनी आपल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देऊन स्वाभिमानाने जगायला शिकविलं. आज आपण जे काय हेच केवळ आणि केवळ त्या महामानवाच्या शरणामुळेच आहे.